बोले का खजूर साहेब हातच काढला बा तुम्ही तर डोकसून त्याच्या. हा बिलकुल अबास कोसळलं असं त्याच्यावर तर आता. हा तुमच्या जीवावर उड्या मारे पुऱ्या गावात मी. आता काय कसं होईल हो त्याचं. त्याचा आपल्याला काय विचार करावा लागते आता. झालं ना ते आता याचे 5 लाख रुपयाचं नुकसान झालं म्हणजे हे काही ना काही करणारच आहे. हा उद्या हे सरकारी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देणार आहे. पण हे बी आता काही ना काही करणार आहे. मग चालेल ना मग होऊ द्या ना बिलकुल. हा एरझारा माराले को. हा तारका कोर्टम कार्टी चाल द्या बिलकुल रट्टा 2-4 एकर गमावून टाका. हा हे आडू दिमागाचा आणि गावाला हुशार. याला पुरं फिटवणार आहे ते. आणि ही काही कमजोर नाही. ही बी आता बिलकुल त्याच्या हातून मागच लागणार आहे 100%. पण बाकी नाही त्यानं गाव सोडा मग नाही हो तसं नाही होईल. जाईन कसा पुरा 5 लाखांनी फिटी लाईन ते वावर फिरून बसला आता. मग अटकला ती पुरा. मग त्याला राहणार रामपुरात जाता. हो तिथं राहायला म्हणजे झालं आपलं काम. बिलकुल रोजचे भांडणं पाहा तुम्ही आता. या प्रकरणात असा दिमाग भडकणार आहे. चांगली चंगळ होणार आहे आता. पाहा तुम्ही गंमतच पाहा आता. हो काय ॲक्शन आहे उद्या द्यायची. समजतेच ना आता. आपण हात काढले हो समजतेच आता. पाहा आहे करंट लागला वाटते का आता. शिवला टोय कुठे आला त्याचा फोन. हो 1 मिनिट. हो पाहू द्या काय म्हणते. हॅलो हां बोला शिवलालजी. शिवलाल ट्रेडर्स. हां बोला काय म्हणते बा. कसं काय आली आठवण आमची. अरे खादोळे बा मी काय म्हणतो. काय आलता का म्हणलं देवमनचा फोन. दिलं मार्गदर्शन दिलं चांगलं द्यायले. हो दिलं का तेल टाकून चांगलं पेट्रोल टाकलं का म्हणलं. पेट्रोल टाकलं. अरे काय बोलून राहिले काय झालं काय. अरे म्हणजे काय म्हणणं काय म्हणलं तुमचं. अरे खादोळे अरे बाबू सगळं माहिती आहे तुया काय गोट्या फिरून राहिला तू रामपुरात. देवमन सारखे 10 पाठवले तर म्हणलं हार मानणार नाही म्हणलं मी. समजलं का. तुले काय वाटून राहिलं त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून इथं गेम करून राहिला का आमचा. नालायक वानाच्या. अबे तुले बा पुरून उडतं म्हणलं आम्ही. तुले काय वाटून राहिलं. तुले फोन करते ते आम्हाला का माहीत नाही का. काय सल्ला दिला त्याले. अबे शिवल्या थांबा ना आले तुमचे भरले रे दिवस भरले आता. तुमची टरेली गेली नाही नाही. पान आता असा देवमन तुम्हाला सांगणार आहे नाहीस का. सांगते तुम्हाला ते काय झटका आहे. लेखा नालायक वाणायचे हो. त्याच्या बकऱ्या म्हशी चोरल्या काय कुठे ठेवल्या बे. म्हणलं थांबा तुम्ही आता. तुम्हाला पा कसा अद्दल घडवत त्या. हो तुमची बा सगळे लाल होणार आहे. थांबा तुम्ही आता. सोडणं बे कोळल्या धमकेले का. अरे काहीच नाही करू शकत आमचं. ढाण्या असल्यावर काय चालतं बे तू. ये ना सामने ना मैदानात असे काय पाठवतो एक एक एक. तू ये ना सामनेले का. बे शिवल्या टोय गोट्या भिकार तुटा तुला काय वाटून राहिलं बे. 100 पोते हरभरा गहू घेतला म्हणजे काय झाला का तू बेपारी. बे पाय ना तू. हे एकटा देव म्हणे तुम्हाला पुऱ्या गावाला लंब करणार आहे. पुरे जेलात घालणार. थांब तू आता. पाय ना त्याच्या म्हशी चोरता ना. थांबा तुम्ही आता. समजतेच तुम्हाला काय झटका त्याचा आता. बिफरलं ते आता. बिफरलं म्हणलं आता समजते ते काय आहे. पहा गंमत पाहता उद्या किती पाहू ना आता. समजा तुले बी उद्या. येतोच ना भेटतो मार्केटात तुले काही वांधा नाही. पाय उद्या काय होते तर. काय म्हणतो खातोडे काय पुढची चाल. ना मग त्याच्यासाठी फोन लावला का नाही बा म्हणलं काही ना काही सांगा काही ना काही लक्ष देईल आपल्या. पण लेका गुढीच नाही देऊ राहिला ते. त्यांना आता काय सल्ला दिली काय नाही नेमकी. आता पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला लावते का दांगडो करायला लावते. हो ते काही समजलं नाही पण तरी बा आपल्याला सतर्क करायला लागते बरं. हो बिलकुल टाईट राहा नाही. याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. बकऱ्याचं आपल्याला बरोबर पाहा लागते. लवकरात लवकर काही ना काही जर झालं समजा. तर समजा पोलीस स्टेशनचा हाल हवाल काय आहे काय नाही हे जर समजलं तर बिलकुल बकऱ्या सोडून द्यायच्या त्याच्याच वावरात. जाय तिकडे. हातावर करायचे टेन्शनचं काम नाही. बाकी पुढे काय होते अजून डबल आपल्याला फिडिंग लावताचे ते. तेच म्हणलं मग. हो कसं आहे नाही तर करायला जाऊ कारण व्हायचं काय. हो वावरावाले सुटायचे ना आपण झटकाजो. घेणं नाही देणं कधी लावून येणं. तेच म्हणलं जरा सतर्कतेने घ्या लागेल आपल्याला. नाही बा आपल्याला हे काम कोणती हालतीत करणं आहे बरं. रस्ता यायला भेटून द्यायचा आहे आणि याला बकऱ्याच्या मार्फतच आपल्याला आपला कार्यक्रम बसवायचा आहे. हो काहून की आता हे जर आपलं फेल काम गेलं हो तर मामा लुटरी बोलावल्याशिवाय पर्याय नाही बरं. हो फालतू आपल्या संघटनेत नाव काही खराब होऊ देऊ नका. आणि दुसरी गोष्ट फक्त आता यालाच माहीत आहे लक्ष म्हणले आणि एक आपलं संतोषले. हो याच्या पुढे कोणाला तुम्ही कोणी सांगू नका आणि लिखीच करू नका. पद्धतशीर बिलकुल याच्यावर आम्ही दोघं लक्ष ठेवतो आता. काशान मी आणि तुम्ही झुंबर आणि आपलं बबनराव तुम्ही जा वावरात नाही चारा पाणी करा बकऱ्याले आणि चालले वापस. हो आता काय होते तर. ठीक आहे मग आता येतो आम्ही दोघं जर ते बकऱ्याला चारा पाणी करतो. तुम्ही म्हणलं लक्ष ठेवायच्यावर आता. काय ॲक्शन होते काय नाही तर. चला बाबा चला वावरात. चल मग आता. हो देऊ म्हणजे घरा कोणी आता. हो काय आहे काय नाही हालावाल समजते मग. हो दुरून दुरून हो चल मग. बाबा ऐकलं नाही का. अरे ते म्हणते मला काही घेणं देणं नाही म्हणते. मी तुला सांगितलंही नाही माझ्या तुला काही संबंध नाही म्हणते. हो त्यानं हातावर केले मला काही घेणं नाही म्हणते. मला सांगू नको म्हणते आता. फोनही ठेवला त्यानं. बाबा मग आता चांगलंच फसलो आपण. आता म्हणलं आपल्या म्हशी बकऱ्या गेल्या आणि एक तर म्हणलं वावराचं धिंगाणा आणि म्हणलं आता कसं काय करा. त्याच्याच भरोशावर होतं आपलं त्याच्या जीवावर. हो ना मग मला तेच टेन्शन आलं आता कसं करू मी. एवढ्या मोठ्या रामपूरवाल्याची पंगा घेणं सोपं आहे का. त्याचा पैसा होता म्हणून आपण काहीतरी हिंमत लावत जाऊ. आता तर त्यानं लयच घरावर कुठे आणले. ते म्हणते माय काहीच घेणं देणं नाही. आता मला भेटूही नको म्हणते माझ्या सगळं बोलू नको म्हणते. आता करायचं काय मग. हो या गावाला चोरल्या म्हणतात आपल्या बकऱ्या म्हशी. मग रिपोर्ट देऊन टाकून आपण सरळ सरळ. आपला रिपोर्ट द्यायला काय हरकत आहे. कोणाच्या जीवावर देतं रिपोर्ट. कोण आहे आपल्या मागं. सांग ना तू सांग ना. आपल्याला पैसा तरी आहे का. विनाकारण बसले आपले ते पोलीस स्टेशनच्या नांदी लागणं. एक तर पुरावा नाही आपल्याजवळ. आपण नाही पाहिलं त्याला नेत्यांनी मग. आणि एक तरी गावातला पुरावा भेटणार आहे का. सगळे उलट आपल्या खिलाफमध्ये देईन. यानं अतिक्रमण केलं यानं असं केलं. 17 पुरावे आहेत आपल्याबद्दल उभे करणार ते. मग आपल्याजवळ काय आहे. बाबा मग आता आपल्याला कसं मग बकऱ्याचं म्हशीचं मग हे वावराचं कसं काय करावं काय आता. मी तर लस फसवलं का नाही खादुड्यानं. हो ना इतका मिट्टू सारखा बोलले एकदम असं तूप लावे. अरे या देवमन भाऊ. आणि आता म्हणते कोणता देव म्हणे आळान चोटा म्हणते असं म्हणून राहिला का. बिजाच नालायक माणूस करायचे आहेत.
म्हणलं ना कोणी हे मतलब असं काहीच नाही करत. आता तुम्हाला अटकून दिलं जाईल ना. आता आपल्याला इथून घर सोडून जाता येत ना, काहीच नाही करता येत. काऊन की आपल्या आता बकऱ्या आणि म्हशी कशा करून करावं लागेल ना. गावात जाऊन करता काय काय करावं काय आता सांगा ना तुम्ही. हो ना, आता म्हैस तर ठरकली आता, पण आता काहीतरी मार्ग काढाच लागन. मला वाटतं एक मार्ग आहे आता. आता एक खादोड्याला हात काढले. आपला भाऊ आहे ना, अरे आपला भाऊ असल्यावर मग काय टेन्शन आहे. मी आता वामनले फोन करतो. वामन भाऊ म्हणतो असं असं झालं. आपल्या गावात 10-15 पोट्टे घेऊन या. आपल्या हे बकऱ्या आणि म्हशी गिशी चोरल्या मावर दादागिरी करून राहिले बा. मी एकटा पडलो इथं. खादोड्यानं हात काढले. त्याला फोन करतो, ते उद्या ते ट्रॅक्टर घेऊ. आपल्या बकऱ्या कशा काय नाही मग दिल्या का रिपोर्ट भलाई. पहिले आता आपल्या भावाला फोन करतो मी. त्याला म्हणतो असं झालं गड्या, तू लवकर येऊन जाय. बस आता तसंच करावं लागेल आपल्याला. काऊन की आपल्या मागं कोणीच नाही. आपल्या तुमच्या भावाला फोन करा. त्याशिवाय काही पर्याय नाही. या म्हणा चांगले 10-20 लोक घेऊन आपल्या गावचे. यायला सांगून द्या काय आहे बस द्या फोन करू ना. असे काही देत नाही बकऱ्या. नाही नाही नाही, अरे आपला भाऊ आहे ना, थांबतो आता. काही काळजी करायचं काम नाही. ओनाला ध्यानच नाही. आता लावतो फोन. चला म्हणलं मी ताट वाढून राहिली आता. कसं आहे पोरं वाटून राहिले जेवाले. चला भाचे बा तुम्ही बी जेवण करून घेऊ सगळे जण. या लवकर. बरं येतो ना. वाढ तू वाढ. आलोच आम्ही. आलो. काय म्हणते म्हणा देव मग. देव म्हणचा फोन होय बा आता. काय म्हणते पाहा लागन. बोल देव मग. का रे बा काय म्हणलं, कसं काय लावला फोन. दादा राजा बा पुरा रस्त्यावर आलो म्हणलं मी. पुरा आहे बा. लय धिंगाणा झाला माहित रामपुरात नाही. या रामपुराला पुरं फिटवलं म्हणलं मला. लवकर आहे बा काहीतरी कोशिश करा. मला या फसकाट्यातून बाहेर काढा म्हणलं आता. मोठं कठीण काम झालं माझ्या आता. आणले घरावर कुठे आहे ना आता. काय करते बा, येते काही तर वापस. झालं काय पण नेमकं झालं काय. अरे काय सांगू दादा राजा, माया बकऱ्या म्हशी इकल्या का काय केल्या रामपूरवाल्यानं काहीच पता नाही. भर दिवसा बिलकुल आहे बा. पडितातून गायब झाल्या आता. काय करा आता. जिकडे तिकडे पाहिल्या रामपूरवाले म्हणते आम्ही नाही घेतल्या. घेतले ते नसते. काऊन की मी रस्ता अडवला आणि त्याने मला काटा काढला. सांगा म्हणलं आता मी करू काय. करू काय आता. जीव घे तिकडे. अरे पण मी काय म्हणतो, तू आता मला फोन लावून काही अर्थ आहे का. माझोड का आहे. तू खादोडीला फोन ला. तुला खादोडीला पाठवलं ना. मग खादोडीला फोन लावून मार्ग काढ त्याच्यातून. आता मला माझ्या बकऱ्या गेल्या काय करू. कसं करायचं. पैसे त्याच्याकडून घ्यायचे. अरे बाबा त्यानं तर हातावर गेले. मग ते तर म्हणजे मी वैकत नाही म्हणतो कोणता देव म्हणे माहिती. हे बा तुमच्यावर भिजताय माझी सगळी. तुम्ही 5-25 लोक घेऊन ट्रॅक्टरात घेऊन या. आपल्या तुमचं ट्रॅक्टर आहे ते घेऊन या. आणि म्हणलं बा इथं लोकायला धमकी द्या तुम्ही. आणि त्याला म्हणा याच्या बकऱ्या द्या. नाही तर मग आम्ही आहोत तुम्ही आहो. मग चालले तो रिपोर्ट द्याले. अरे बाबा 2 लोक मागा नाही आपल्या. चून खाऊ आपण. कोणाला बा ना जेवायला बोलावत आपण ना कोणते 4 पात्र आपल्या घरी उठत. अरे कोणी येत नाही ना. फवारायला माणूस नाही सापडून राहिला रोजानं. मग तुला काय तिकडे बोलावून आता मारा हेन ती. हे बा तू एक काम कर. खादोळ्याला डबल फोन ला म्हणा बा असं कसं करू राहिले. थोडंसं त्याला कर ना जरासं कवर. नाही ना दादा तुमच्याशिवाय पर्याय नाही ना. मला मी काय हातपाय जोडतोय. अरे म्हणलं ते ऐकत नाही ना. बरं मग आता याला काहीतरी मार्ग सांगाच लागत नाही ते याचं हे. पा एक काम करतो. आपल्या बकऱ्या आपल्या म्हशी गेल्या का नाही. कायसाठी गेल्या. त्या रस्त्यासाठीच ना. अरे मग रस्ता मोकळा करून देणं. ज्यानं चोरल्या समजा रस्त्यावाल्यानं चोरल्या म्हणतात बकऱ्या. त्याला म्हणा बा रस्ता देतो म्हणा मी तुम्हाला. मला बकऱ्या देऊन द्या म्हणा. म्हशी देऊन द्या म्हणा. झालं निपटलं. मग आपल्याला काय घेऊन देणं आहे. खादोड्या नाही सपोर्ट केला तर काय घेणं आपल्याला. देऊन देणं रस्ता पुरा अर्धा. आपल्याला काय चाललं. अरे बाबा सांगा आता. माझ्या डोक्यात कसं काय आलं नाही. अरे फालतूच बसलो भांडणं करत मी. जाऊ द्या ना मग रस्ता देऊन टाकतो ना. माझ्या बकऱ्या द्या बा म्हशी द्या. जाऊ द्या तिकडे. मला काय करायला लागत. हे रे आता खादोड्या सपोर्ट नाही करत मग मला काय करायला लागते. मग तेच म्हणलं ना. अरे आपण चून खाऊ ना. काय सोपं आहे का. मग हे चून खाऊ का आता इथपर्यंत पोहोचलो का. तेच म्हणलं तू आता त्याच्या जरासं ते कोण आहे त्याचा मोरक्या त्याला भेट म्हणा बा माझ्या बकऱ्या ते देऊन द्या. रस्ता लागन तर JCB नाही मोठा ट्रक गेला चालते म्हणा. करून टाका म्हणा उद्या. हो ना बस जातोच मी आता. कंदीला आहे त्याचा मोरक्या. हो ना त्यानंच नेलेला आहे ती. ठीक आहे. जातो मी. चक्कीत आहे ती. ठेवतो मग ठेवतो. हो ठीक बस जमलं जाता जमलं आता नाही का. बला टरडी बा नाही येत होतं इथे. बरं ठीक आहे मग. ठेव मग ठेव. जा आता तिथं लाव मेळ लाव त्याचा. ठेवतो मग. बंगरेश मी पाहूनच राहिलो कुठं आहे इकडे येऊन काय बसला म्हणलं. चाल घरी. तुम्ही कृष्णाला भेटाले. मला दोस्त आहे ना आपला आता नवा. दोस्त काय काय. लवकर चाल आता. काय म्हणा गोष्ट सुरू. लवकर यायचं. थांबाच नाही तिकडे. जमला आता. हे बा डोक्यावर वजच कमी झालं माया. येतो मी आता काय. कंदील बुड्याला भेटतो. पाहतो काय करायचं पुढे. ठीक आहे मग. बुडेले काय सरी भेटते म्हणा बा. आम्ही काय आहे चाल म्हणा खादोडीची काय सांगा. लक्षच ठेवा लागेल. तर रे चाल बंगरेशा चाल. काय म्हणलं फक्त त्याला म्हणा बा आता झालं तर झालं म्हणा. डबल अशी आम्ही काही अरे करणार नाही म्हणा. सुकान राहा म्हणा बा. आमच्या बकऱ्या हे म्हशी देऊन द्या म्हणा. रस्ता भले उद्याच करा म्हणा. ना सांगतो ना आता. काय म्हणते पाहतो ना आता. जातो मी. चक्की दिसला आता ते. दहीन घेऊन जातो मी. त्या मिशान मग कसं तसा विषय काढून घेतो. ठीक आहे मग दे मग आता डब्बा काढून दे. अरे काय बा तुम्ही बा खोटं नका बोलू. कंदीला बस तुमचंच काम आहे नाही. मग बकऱ्या मग गेल्या कशा. तुम्ही पाणी आणायच्या मिसानं गेल्या. इचू डसला हे ते सगळं खोट्या गोष्टी आहेत. मला समजते ना. इतकं समजत नाही आम्हाला. बा तुम्ही बकऱ्या कुठं लाटल्या कुठं नेल्या. सांगा ना बा आम्हाला. का जंगलात नेल्या का चांगल्या. दिल्या का पिटावून.
राहू दे ना, काय नाही मजा का करता शांतता. अरे बा तोच नेल्या बकऱ्या, तुम्हीच आहे, तुमची चाल आहे. मग अरे आम्ही म्हणलं मुद्दा म्हणून पाहून गेलतो, खरी गोष्ट सांगतो. असं वाटलं बा उपस्थितीचे काम आहे, कुठं बसता, खरी गोष्ट हा. म्हणून आम्ही खरोखर पाहून गेलो होतो, हे खरं आहे. पण बकऱ्या नाही नेल्या आम्ही. बकऱ्या कुठं गायबही केल्या नाही, काहीच नाही. फक्त नाटक केलं की बा देवीदास कसा फालतू गरम व्हायचा म्हणून. हा पण बाकी एक म्हणा, तुम्ही लपून ठेवल्या कुठं. हो तुमचंच काम असलं पाहिजे. तू झाला, हे माऊली, हा आणि बाकी लक्ष आहे. हो तुमच्या तिघाचं काम आहे बकऱ्याला पोहायचं. राजा अरे नाही ना बा, आम्ही काय आलेलं हो, आम्ही तर तिथंच होतो ना. मग तुम्ही गायब झालते का नाही. हा देवमन म्हणजे तेच गोष्ट खरी आहे. हा तुम्ही हे बा लय पक्क्या राजा, सांगा ना, खरं सांगा ना. नाही ना, हो नाही ना शांताराम भाऊ, राजा नसते आणसान आमच्या गायब होती बा. हो आम्ही नेल्या नाही बकऱ्या ना, कोणत्या म्हशी आम्हाला काहीच माहीत नाही. हां कोण होय का होय आता हे तुम्ही आम्ही समजू राहिलो, तुम्ही आवा आणि तुम्ही म्हणता आम्ही हा का. पण मग आता हे बकऱ्या नेले कोण. हा हो तुम्ही म्हणता नाही, मी म्हणतो नाही. हा मग गेल्या कशा. रे बापा रे, फायदा रे बा, गमतीवर येऊ नका बरं. हा हो आज बकऱ्या गेल्या, उद्याला का नाही घबाळायला चुना लागायचं आपल्या. पाहिजे जरा. हो आपण कसं जरा सतर्क राहा आता. हो चोऱ्या माऱ्या करणारे काही एखादी टीम तर नाही आली बा. हा काही चाच्या भतीच्या म्हणा कोणी काही असं. हा आज बकऱ्या नेल्या, उद्याला का काही अजून डाका टाकायची पाहिजे बाबा. नाही 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 हे बा तसं काही विषय नाही. बरं पाहू ना आता काय होते तर समजते ना. हा सगळं समजते. थांबा जरासं वेट अँड वॉच करावं लागते. हा येते लक्षात ते. हा जाऊ दे तिकडे, चला येऊ का मग मी. बाबा देव म्हणे आला वाटते. हो थांबा थांबा मुकडे बसा. हो ना चांगले पिकं आहे यावर्षी. पिकं चांगले आले तर आता पाणी मागून जरी आलं का नाही. हो चांगलं आहे पण पिकं रे का. हो मस्त आहे. पाय कशी भाषा बदलली आहे. बातही विषय बदलला आहे ना. हो 100% आपलाच विषय होता. हो बकऱ्याचा. हो बरोबर यायनच लपलेला आहे. मला माहिती आहे डाऊट आहेच ना. आता बस आता त्याला सांगतो रस्ता देतो बा, टेन्शन काही घेऊ नका. माया बकऱ्या मला देऊन द्या. चला अरे गाव कनिला बाजी. हो चक्की चालू आहे का. आला का देऊ मग. हो आहे ना चक्की सुरूच आहे. हो हो करतो सुरू. हो बरं ठीक आहे ना. पण काय म्हणते मग, काय लागला मेळ बकऱ्या गिकऱ्याचा, काय सापडल्या म्हशी. हा कुठं गेलता वाटून पाहिले तू, कुठं गावाले दुसरे. काऊन सतावता राजे हो सांगा ना, खरं सांगा ना, कुठं लपवल्याचं. तुमचेच काम आहे हे सगळं मला माहीत आहे. पण आता मला बोलता नाही राहिलं. हा म्हणलं हे बा एक काम करा ना. मी काय म्हणतो, तुम्हाला रस्त्यासाठी आहे का नाही हे. हा मी हे बा 1 मिनिटात तुम्हाला रस्ता देऊन टाकतो. झालं उद्या तुम्ही JCB आणा, ट्रॅक्टर आणा, रस्ता करून घ्या. झालं फक्त माया बकऱ्या मला आज द्या. हो काऊन की उपाशी तापाशी कुठं बांधल्या असेल राजे. हा हो फालतू हे बा श्राप घेऊ नका तुम्ही. माया बकऱ्या म्हशी मला देऊन द्या. हा झालं ना आता शांताराम भाऊ, तुमचा रस्ता क्लिअर. उद्या तुम्ही रस्ता बिंदास करून घ्या. झालं आता जमलं होतं ना सगळं. पण हे बकऱ्या नेल्या कोणा आता. कोणा आलता धाऱ्यावर. अरे पण मी म्हणतो देव म्हण, आम्ही बकऱ्याच नाही नेल्या तर आम्ही देऊ कुठून. हा हो तू रस्ता जरी द्यायला तयार आहे, पण बकऱ्या आता आमच्याजवळ नाहीच तर आम्ही सांगू काय आता कुठं आहे म्हणून. अरे जो हे बा खोटे नका बोल ना. तुमच्याच पैसे आहे बकऱ्या, कधीला बस सांगा ना बा. हा अरे रस्ता देतो ना मी. भलं हे बा तुम्हाला वाटत असन की बा मी चाट मारू राहिलो. हा पहिलं रस्ता करा बा. हो आज रात्रीतून करा आणि सकाळी बकऱ्या द्या एक पुरी. हा याच्या पडेल अजून काय बोलू. बापा राजा सगळं आपल्या हाती आहे ना. दात आहे तर चेनी आहे, चेनी आहे ते दात नाही, असं झालं आता. अरे पण राजा बकऱ्या नेल्या नाही ना आम्ही. आता तुला खोटं नाही बोलू राहिलो काही. बकऱ्या नेल्याच नाही आम्ही. काय तुम्ही का नाही, तुम्हाला भरोसाच नाही राहिला मावर. अरे हे बा सांगतो ना, तुम्ही रस्ता पहिले करा ना राजा. आहे ना तुमच्यापाशी. खोटे नका बोलू तुम्ही. बकऱ्या तुमच्याच पैसे आहे. राजा आम्ही तर कायच करा. अरे म्हणलं तुला आता काय डोकं फोडून सांगावं काय, कसं सांगा आम्ही. हा लाय डिटेक्टिव्ह करता आमची. अरे बा म्हणलं आम्हाला म्हणलं माहितीच नाही तुझ्या बकऱ्याचं फरक. आम्हीच विचारत पडलो नेल्या कोण म्हणून. नाही बरोबर आहे यायचं बी. हो यायला वाटतं आता मशीन बकऱ्या 4-5 लाखाच्या. हो बरोबर आहे. आता रस्ता काय आहे, मोजणी करून भेटणारच आहे एरी बी. हा एरी रस्ता भेटणार, तिरी रस्ता भेटणार. बकऱ्यानं तर फायद्यात आहे. अरे पण हे बा तुम्हाला मी रस्ता राजा द्याल तर तुम्ही अजूनही बी नाही म्हणता. हा अरे म्हणलं हे बा एवढी मेहरबानी करा ना मावर राजा. डबल असं मी करणार नाही, सुद्धा वागतो ना आता. काय बोला ना काय नाही आता. अरे तू सगळं करशील पण आमच्या बकऱ्या नाही ना राजा दादा. काय आता तुला काय डोकं फोडून काय करून सांगू आम्ही. हा तुला भरोसा पटून नाही राहिला तर राजा तुम्ही ऐकायलाच तयार नाही बा. बकऱ्या द्या ना राजा माया. तुम्हाला फायदा दिसू राहिला बकऱ्यातनी. तुम्हाला वाटते रोड आज नाही उद्या होती. पण आता माझ्या बकऱ्या देत ना का मग आता म्हशी बी. असं करता का. हो ना आम्हाला आता रस्ता तू आयता देऊन राहिला तर आम्हाला काय वाटत नाही बकऱ्या देऊन द्या म्हशी देऊन द्या. पण खरोखर आमच्याकडे नाही आहे ना. आता काय सांगू तुला, आम्ही नेल्या नाही, चोरल्या नाही, कुठं लपून नाही ठेवल्या नाही. त्याच्यानं आम्ही आता सध्या तुला काही निर्णय देऊ शकत नाही. त्या पद्धतीने तू काय करास ते कर गड्या. हो जर आम्हाला माहीत पडलं तर आम्ही सांगेन बा. माणसा राजा लय जीव ठापा ना. हो नाही म्हणता मग शेवटी. पाहा आता शेवटी करा रातभर विचार करा, सकाळी सांगा. हो पाय तुम्ही काय विचार करा दादा. हो हे बा बाकी तुम्हाला सांगतो ना, चुकी झाली बा तेवढं पहा फक्त, काही करा आता. अरे बाबा कसा काय आला बा मोठे पाटलाचा फोन. हो ना गावातच तर नाही दिसलं मला बरेच दिवस झाले. हॅलो हा बोला मला मोठे पाटील. अरे काय कुठं हा हो. अरे नेमकं चाललो मी आता. कसं आहे 15 दिवस मुलीच्या घरी होतो. हो ये म्हटलं जरासं काम होतं, बोलायचं आहे तो सोबत. बापरे आता काय रे बा मोठे पाटील, काय आता माया काय प्रॉब्लेम आहे आता हे काय सांगते तर. बरं हो ठीक आहे येतो मी. हो आले का तुम्ही नेमके आता आले का. हो आता 10-15 मिनिटं झाली. ये म्हणलं हा हो बोलू आपण, जरा महत्वाचा विषय आहे. कोणता विषय आहे बा. हो ना माया गेला का प्रकरण त्याच्यापर्यंत. बरं हो ठीक आहे हो येतो मी येतो फळाला येतो. चला येतो मग मी. हो पहा म्हणलं आता एवढं दयन देऊन द्या बा आणि तेवढं काहीतरी आहे बा. दया करा मावर. सांगा आता किती आपत झाली हो कंदिला भाजी. पहा बरं आता कसं करावं म्हणलं. याच्या बकऱ्या नेलं कोण असं ना. हो कोणाचं काम आहे म्हणा.
हो ना तेच विचार करू राहिलो. मला तर जरासा इचुकाट्यावर डाऊट ठेवू राहिला. हो कारण की शिवलाल टोळगोटेनं तर काही म्हणजे प्रकरण रचलं नसेल म्हणा. त्यानं तर काही केलं नसेल कार्यक्रम याचा. ना ते तर मार्केटला होतं ना. ते काय करणार आहे. त्याचा हात नाही याच्यात. नाही शिवलाल टोळगोटेचा काही विषय नाही याच्यात. शांताराम भाऊ, अरे मी काय म्हणतो, काय ते सपाळ्यामध्ये बकऱ्या मग काय म्हणते, देव म्हणून आलता तिकडे. काय का सांगा ना बा काय खरं आहे तर. हो काय आहे तुमचं. काही म्हणलं प्रकरण तर नाही ना. तुम्ही तर नाही नेलं ना बे. सांगता नाही येत नाही का. हो शिवलाल पण सांगेलाय, हो सांगाच नाही म्हणून. अरे बा सांगा आता. अरे तुम्ही लपवता ना आमच्या नाव घालता का आता. अरे आम्हाला काय माहिती, तेच तर आम्ही विचारायला आलो तुम्हाला काय आहे म्हणून पत्ता त्याचा. सत्रजा अरे लपवले असते तर बरं असतं. मग काय तर रस्ता द्यायला तयार होता, सगळं झालं त्याचं. हो पण आता हे बकऱ्या कोण नेलेच नाही समजून राहिलं. हो आता काय मोठे पाटलान बोलायला बदल आता काय आणि काय नाही त्या. हो जाऊ दे आता काय होती तर. बरं रस्ता द्यायला तयार आहे म्हणते ना. आता शिवलाल भलटच करला, आता काय करायचं बा पुढचं. असं हो का. पाहू ना मग आता काय म्हणते मोठे पाटील, कायचा विषय आहे का समजतेच आपल्याला. हो काम झालं म्हणलं आपलं. हो पत्ते काम झालं. हो देव म्हणे हटला म्हणलं. त्यानं बिलकुल तयारी दाखवली आता रस्ता द्यायची. हो फक्त म्हणे बकऱ्या द्या म्हणे बा. हो 100% तुमचा रस्ता तयार म्हणे उद्या. लय हातपाय जोडी ती द्यायची आता. हो सांगे बा आता हे कंदिला पाहिजे ते. जमलं आला का लाईन हो. पण तरी सतर्क राहा लागते बरं. एखादं मन देता येत नाही. पहिले रस्ता नंतर बकऱ्या. हो ना पण मी काय म्हणतो, आता काय करायचं मग. ते बकऱ्या फालतू अजून उद्या दिसल्या तर लवकर निपटून घे ना. हो त्याच्यासाठी आता तू काय करते सगळ्याले मारुतरावच्या कोट्यात घेऊन या. हो सविस्तर सांगू द्यायले असं साहेब तुमचा रस्ता करून घ्या. चटकन आपलं बकऱ्या आम्ही मोकळ्या करून देतो. चला ना मग. हो दे तुम्ही आवाज द्यायले. हो या तुम्ही तिथं. हो द्या या आले लक्ष्मणरावला आवाज द्या तुम्ही आणि या मग तुम्ही. चल मग लवकर कसं निपटून टाका लागते लवकर. ते नाही तर अजून फालतू अंगलट याच होती. बकऱ्या आपल्याजवळ दिसल्या तर चल लवकर. या म्हणलं ते काय भेटा बाबाले. हो आठवून काढून राहिले होते. हो कुठं आहे म्हणजे देव मग. जा आता वर जा. हो वर बसलेले आहेत. हो डॅनी आबाजी आहेत आणि बाबा आहेत. जा भेटा. हो ना फोन आला तेच तर मला आता काय जेवढं राहिलं तर काय साठी बोला काय नाही. काय आहे म्हणलं काही कंप्लेंट दिली वाटते तुम्ही. अतिक्रमणाचं असं तसं सगळं सांगितलं वाटते त्याला नाही आल्या काय मला माहित नाही बा. ते डॅनी आबाजी ते बसून आहेत. हो चहा पाणी घेतलं त्यानं काय गोष्टी झाल्या तुम्हाला फोन लावला मला म्हणे ते देव म्हणे तर पाहिजे म्हणे आवाज देतो म्हणे वर आम्ही. हो तर वर जाय आणि भेटू. बरोबर पाहतो ना आता. हो हे गाडी कोणाची म्हणलं गाडी हो दिसून राहिली ते आपल्या जवळ बाजी आहे. हो ते आपल्याला आता कसं बाबानं घेऊन घेतली इकत. हो कसं आहे चला वापरली ती गाडी आहे. हो काय एकच वर्ष झालं त्याने घेतली दुसरी. हो जाऊ द्या म्हणे मग मॅडम चला बरं जमलं आपल्याला बी गाडीच नव्हती आमची तर. हो गाडी आणली त्याने आता. हो म्हणजे गाडीनंच आले तर बाबा गाडी घेतली नाही. हो का बरोबर ठीक आहे ठीक आहे. हो भेटतो बा आता काय म्हणते तर. हो ना देव माणूस आहे. बरं आलोच. बस म्हणलं अरे तिथं बसणं तक्क्या घे मस्त रेटून बस. हो बस मोकळ्या काय बसणं का परका का आपण. नाही बस इथंच बसतो. बरं आहे हो काही नाही म्हणलं. हो राम राम म्हणलं राम राम. हो काय आले आता बरं झालं बा तुम्ही. हो ना 15-20 दिवस झाले गावातच ना वाटते तुम्ही. हो आता ते तू वावरात ते घर गिर बांधलं नव्हतं का तो झोपडं. हो तरीपासून जायला मी. हो तेव्हापासून आलोच नाही. हो तिथून तर लय बदल झाला. पूर्ण गावात आलो ना मी. हो ना हो पण बाकी कायसाठी म्हणलं. हो काय म्हणजे बोलावलं मला तुम्ही. हो म्हणून म्हटलं काय होतं अर्जंट. अरे बाबा मी कायसाठी आलो इथं. आता दिंडी नाही का आपलं पंढरपूरची वारी करत नाही का यंदा. जाणे लागेल आपल्याला. आता तू तर मला माहीतच होतं गावात इथं आलेला आहे. हो ना आता मामा लुटेरेला फोन करायला लागेल. डॅनी आबाजीला बोलावलंच म्या. हो अजून कोण कोण आहे आता ते विचारपूस करू. मोठा गिटा आहे ते सगळे. हो तयारीला लागा लागेल ना. कायची वारीन कायचं काय यंदा बा. हो ते मामा लुटेरेन तुम्ही जा बा. हो माया काही चाल नाही बस यंदा. हो तुम्हाला माहित नाही बा रामपूरवाल्यानं मला लय त्रास दिला. हो लय हन्यास आणला राजे. काय सांगा तुम्हाला. तेच नाही रे कुरे तुले का काय बोलतो तू तो आणलं असं गावालेले. नाही ना बा मोठे पडेल आजचीच गोष्ट. डॅनी आबाजीला विचारा. हो रस्ता ते शाळेचा जे आहे का नाही मी देतून द्यायले. फक्त म्हणलं बा मोजणी होऊ द्या मग देतो मी तुम्हाला. तर नाहीच म्हणते ते. हो काहीच्या काही करू राहिले बा. आता शेवटी त्यानं हो या एकावर उतरले ते बकऱ्या चोरल्या माझ्या आता. हो अजून आता त्याला म्हणलं बा उद्या रस्ता करून देतो फक्त माझ्या बकऱ्या द्या म्हशी द्या. पण ऐकायलाच तयार नाही ते. हो 4 कास्तकार आहे ते दोघं कंदील बुडा ते हे मुश्राम भाऊ. हो लय सतावर राहिले मला. आले का बाकी भारी आहे पण ते म्हणतो. ओळखतो ना मी तुले. हो का 15 दिवस काय कारनामे केले म्हणते तो. डॅनी आबाजीने सगळं सांगितलं ना तू. सगळं हो काय काय आहे पूर्ण अतिक्रमण काय 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 गावात निरा तापले का म्हणलं. भानगडी हिन ते लय चांगलं आहे बे. काय सांगू आता पाटील. हे बा मी आज कोणाला सांगितलं नाही पण तुम्हाला सांगतो. तुम्ही देव माणसा कोणाला सांगत ना. हो हे खादुळे नाही का त्यानं मला लय याच्यात आणलं गैरीतने आणलं. हो मला म्हणे तू हे काही करू नको म्हणे रामपूरवाला त्रास झाला पाहिजे म्हणून त्यानं वावर घेऊन दिलं. त्यानं मला सर करायला लावलं. आता हातावर गेले बा. हो बकऱ्या हरपल्या तर मला काय सांगतो म्हणे फाशी घे म्हणे तू आता. म्हणून म्हणलं आता गावाला भेटलो मी. हो म्हणलं बा असं करा तुम्ही रस्ता करा सगळं करा फक्त माझ्या बकऱ्या द्या. हो पण ऐकायला तयार नाही आता. हो ना अरे मला सगळं माहिती आहे. तुया रस्ता अडवला तुया बकऱ्या गेल्या हिंगा डॅनी आबाजीने सगळं सांगितलं. हो काही कुठं जात नाही तुझ्या बकऱ्या कुठं जात नाही ती. हो सगळं आम्हाला माहीत आहे काय आणि काय नाही.
हो फक्त तू एक काम कर आता, ते अतिक्रमण जे आहे ते लवकरात लवकर उद्या उचलून घे. आपलं आखर नाही का, जवळच वाडी नाही का आपली, तिथं मस्त फर्स्ट क्लास चांगलं अगय पगय बांध तू. गाई तुया कोणतं काय काय असन, बकऱ्या गाई म्हशी सगळं बिलकुल पद्धतशीर. लागलं तर काही टिनं गिनं लागले तर आपल्याजवळ आहे तर मस्त बांधती तर मस्त राह. आपला गावाच्या नीटीच आहे ती. का गावाच्या दूर जा लागते. बाबा मग तर लय जमलं बा. अरे बाबा लय झालं. मग मी आपण ते अतिक्रमण करणारच नव्हतं, पण त्या खादोड्यानं करायला लावलं. दे असतेच काही काही. हो पण आता आपल्याला काय करावं लागते. तुला जागा दिली ना आता म्या, हो तिथून काढून टाकते. सरपंचाला मी सांगून देतो, त्याचा मला फोन आलता. बरं ते तर निघलं म्हणा. हो तुमच्या आखरात मी बांधतो तसं खोपडं, पण आपल्या बकऱ्यां म्हशीचं कसं हो? सांगा बा, तुम्ही सांगा. अरे तू काळजी करू नको. तू हे पास सकाळी तो इथं बकरी येऊन जाईल झालं. हो याच्यापेक्षा अजून काही सांगा लागते का. हो जाय तू आता, मी करतो काय करायचं त्या. हो लवकर 2 दिवसात घराचं टापटीप पण बसो, आणि लवकर आपण आता हो पंढरपूर वारीला जायचं आहे आपल्याला. झालं. बाबा मग तर एका पायावर आहे तुम्ही. हो फक्त पा म्हणून ते मामा लुटरेन त्याचं मग कसं. सांगतो ना मी, उद्या येतो सकाळी, आपण मीटिंग घेऊ. हो कोणाला जायचं काय जायचं ते पाहू उद्या. हो तू जाय घरी, सकाळी तुले तुझ्या बकऱ्या आणि म्हशी घरी आलेल्या दिसतील. झालं. हो जाय आता. अरे जो कमाल आहे बा पाटील. हो गावात नसून सगळं माहित बा तुम्हाला. माझ्या बकऱ्या कोण नेल्या मला माहित नाही, तुम्हाला माहित आहे. चालतेच आहे. आता ते कसं आहे, नस माहीत आहे मला कोण कसं आणि काय कसं. फक्त आता ते विषय काही काढू नको लय. हो तू एक काम कर, आणि रस्ता जे आहे हो लोकायला मोकळा करा. हो नंतर ज्यावेळेस मोजणी होईल त्यावेळेस मग तुला भेटतेस ते काय आहे ते. सध्या उद्या त्याला पूर्ण रस्ताही क्लिअर करू दे, आणि तुझ्या बकऱ्या तू घेऊन घे, आणि आपलं चांगल्या पद्धतीनं घर बांध तिकडे मस्त. ओके कर. बरं ठीक आहे मग आता येऊ का मग मी. उद्या मग बकऱ्यां म्हशी येऊन जाईल आपल्या घरी नाही का. बिलकुल 100%. हो सकाळी तुझ्या कोट्यातनी बकऱ्या आणि म्हशी हजर राहते ना. हो जाय तू आता. हो चला काय मीटिंग ठेवली म्हणलं. सगळ्याला तुमचं बोलवून आणलं. काय आहे काय बकऱ्याचा लावला टिमेळ काही. हो ना. अरे बकऱ्या कुठं आहे म्हणजे आपल्यापाशी जायत ना ते बकऱ्या. मग हो तुम्हाला रस्ता नाही पाहिजे का. आता तुम्ही हे बा अडून घ्या, रस्ता पहिले ओके करा, नंतर मी बरोबर त्याला बकऱ्या आणि त्याच्या ते म्हशी बिलकुल त्याच्या घरी पोस्ट करतो. बाबा का तो लांब का रे बाबा. कुठं आहे रे कुठं आहे म्हणलं. ते कुठे असो तुम्हाला काय करावं लागते, बकऱ्या आहे ना. हो बस बाकी काय करायला लागतं तुम्हाला. हो फक्त तेच तर आता सांगणार नव्हतं मी तुम्हाला. हो फक्त आता तुम्ही त्याला लवकरात लवकर रस्ता करायला लावा, आणि म्हणा त्याला म्हणा बकऱ्या सापडते म्हणा. हो तू कर म्हणा. हॅलो मोठे पाटील आहे. हॅलो बोला ना पाटील. म्हणलं काय होतं. अरे शिवलाल, मी काय म्हणतो, ते बकऱ्या आणि म्हशी जे घेतल्या ना देव म्हणजे तो, हो तर ते जिथं लपवून ठेवल्या, हो ते उद्या म्हटलं त्याच्या घरी आणून द्या. हो उद्या तुमचा ते रस्ता मोकळा होणार आहे, कारण उद्या ते तुमचं अतिक्रमणही काढणार आहे. हो आत्ताच बोललो मी त्याच्या संग. हो ते इथं नाही सध्या. हो तू फक्त म्या जेवढं सांगितलं तेवढं करून टाक आता. बापरे यायला कसं काय माहित म्हणा बा म्या नेलं म्हणून. अरे पण नाही मी म्या नाही नेला बाबा. तुम्हाला कोण सांगितलं बकऱ्या म्या लपवल्या म्हणून. अरे मी 15 दिवस गावात नाही म्हणजे का मला माहीत नसते का, कोणता माणूस कसा आहे आणि काय आहे तर सगळं मला माहीत आहे ना. हे कोणाचं काम आहे तर तसं माझं पुरावा बी आहे म्हटलं. हो डॅनी आबाजीनं मला सविस्तर सगळं सांगितलेलं आहे. हो ते संतोषनं काय केलं आणि तुम्ही काय केलं आणि कोण बकऱ्या हाणत आणल्या. हो ते तुझ्या गोडाऊनमध्ये आहेत, ते लवकरात लवकर मोकळ्या कर आणि त्याच्या घरी आणून दे. हो त्याला मी बोललो मी सगळं. उद्या सकाळी तुमचा अतिक्रमणही काढून टाकून दे, आणि तुमचा ते रस्ता उद्या क्लिअर करून देणार आहे. झाला आता विषय मोकळा. आता डॅनी कुठं असं पण खबर दिल्या वाटते तिकडे. हो असं पण माहिती वाटते त्याला तर असं हो का. नाही नाही ते काय आता मजाकचा विषय आहे. हो आता त्याला अद्दल घडवासाठी तेवढं करावं लागलं मला. ऐकच नाही कोणाला ते. हो बरं ठीक आहे मी पोहोचून देतो सकाळी. हो काही विषय नाही आता. हो गेले आता ते बबनराव हे ते चारा पाणी करायला. हो काही विषय नाही. चला ठीक आहे मग, आता डबल फोन लावायचं काम नाही पडलं पाहिजे. हो विषय इथंच क्लिअर आता. उद्या तेवढं ओके करून द्या. हो त्याच्या बकऱ्या नेऊन द्या, म्हशी नेऊन द्या, तुमचा रस्ता उद्या क्लिअर करून घ्या. झालं. उद्या नवीन विषयाचं हो हजर होऊ.